हॅलो व्ह्यूअर्स, स्पर्धा युगी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण कागदपत्र पडताळणीबाबत अपडेट आलेला आहे, तो घेऊन आलेलो आहोत. असेच महत्त्वाचे व्हिडिओज मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे असे महत्त्वाचे व्हिडिओज सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि आता आरोग्य भरतीची जाहिरात लवकरच येण्याची शक्यता आहे. त्यासाठी तुम्ही जर आरोग्य भरतीमध्ये कोणत्याही पदाची तयारी करत असाल तर आपले टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. तिथं फक्त आणि फक्त आरोग्य भरती विषयक चर्चा केली जाते. टेलिग्राम चॅनलची लिंक तुम्हाला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. हे पहा, 15वा वित्त आयोग UHWC अंतर्गत प्रतीक्षा यादीतील MPW मेल यांच्या समुपदेशन बाबत सूचना आहेत. 15वा वित्त आयोग UHWC अंतर्गत MPW मेल हे पद आहे. यांची कार्यालयामार्फत निवड व प्रतीक्षा यादी प्रकाशित करण्यात आलेली होती. कार्यालयाद्वारे प्रकाशित करण्यात आलेल्या निवड यादीतील उमेदवार शिल्लक नसल्याने प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना रिक्त असलेल्या प्रवर्गानुसार बोलण्यात येत आहे. याचे वेळापत्रक यादी खालीलप्रमाणे आहे. पदाचं नाव इथे दिलेलं आहे बघा. मूळ कागदपत्रांची तपासणी व समुपदेशन होणार आहे. दिनांक वेळ इथे आहे बघा, 18 मार्च 2026 सकाळी 10:30 वाजता. आणि स्थळ बघा, NHM कार्यालय, आरोग्य विभाग, जिल्हा परिषद, सिव्हिल लाईन्स, नागपूर. इथं बघा यादी दिलेली आहे. इथं तुमचा फॉर्म नंबर आहे, इथं तुमचं नाव आहे, इथं पोस्टचं नाव आहे, इथं तुमची जन्मतारीख आहे, इथं तुमचं वय आहे, इथं तुमची ओरिजिनल कास्ट काय, तुमचा मूळ प्रवर्ग काय तो दिलेला आहे. इथं तुम्ही कोणत्या कॅटेगरीमधून, कोणत्या प्रवर्गामधून अर्ज केला होता त्याची माहिती आहे. इथं तुमचं ग्रँड टोटल दिलेलं आहे मार्क्सचं. आणि सिलेक्टेड आहात का वेटिंग आहात इथं दिलेला आहे. ही बघा, ही लिस्ट आहे, ही तुम्ही पाहू शकता. इथं सूचना दिलेली आहे बघा. तरी वरील उमेदवार हे सदर प्रक्रियेस उपस्थित न राहिल्यास उमेदवाराच्या भविष्यात सदर पदावर कोणताही हक्क राहणार नाही. तसेच सदर उमेदवारांना प्रवर्गनीय रिक्त पदस्थापना देण्यात येणार आहे. त्यामुळे मूळ कागदपत्रांची तपासणी होणार असल्यामुळे सर्वच उमेदवारांना पदस्थापना देण्यात येईल असे गृहीत धरू नये. सर्वच उमेदवार, इथं नाव आहे तुमचं, तुमची कागदपत्र पडताळणी होणार आहे. परंतु तुमची कागदपत्र पडताळणी झाली म्हणजे सर्वच उमेदवारांना पदस्थापना देण्यात येईल असं गृहीत धरू नये. तर ही माहिती होती बघा. तुमच्या काही अडचणी असतील तर तुम्ही कमेंट करून विचारू शकता. आशा करतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक्यू.